नमस्कार मित्रांनो, परत एकदा आपलं खूप खूप स्वागत आहे आपल्या सर्वांच्या लाडक्या महाडीबीटी स्कॉलरशिप ऑफिशियल या चॅनलवरती. आणि आज आपण घेऊन आलो तुमच्यासाठी खास इंडियन एअरफोर्स भरती. मग आता इंडियन एअरफोर्स भरती नेमकी आहे काय आणि याच्यामध्ये कशा पद्धतीने आपल्याला ऍप्लिकेशन करायचे, पात्रता काय, जॉब कुठे मिळणार आहे, या सविस्तर सगळ्या गोष्टीचं डिस्क्रिप्शन तुम्हाला याच व्हिडिओच्या माध्यमातून मिळणार आहे. व्हिडिओला बिलकुल स्किप करू नका, पूर्ण व्हिडिओ पाहत राहा आणि याच्या संदर्भात महत्त्वाच्या टिप्स सुद्धा मी व्हिडिओच्या एंडिंगला देणार आहे, तर व्हिडिओला बिलकुल स्किप करू नका, अर्धवट सोडू नका. चला तर मग चालू करूयात आजचा आपला टॉपिक. फर्स्ट ऑफ ऑल, आपण महाडीबीटी स्कॉलरशिप ऑफिशियल या चॅनलवरती नवीन असाल, अद्याप या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सर्वप्रथम चॅनलला सबस्क्राईब करून घ्या. त्यानंतर वेगवेगळ्या भरतीचे येणारे व्हिडिओ पाहायला विसरू नका. तसंच या आपल्या चॅनलवरती वेगवेगळं कंटेंट ऑलरेडी आहे ते पण पाहायला विसरू नका. चला चालू करूयात आजचा आपला टॉपिक. तर आपण आलेलो आहेत इंडियन एअरफोर्सच्या ऑफिशियल वेबसाईटवरती आणि याच्यामध्ये तुम्ही ज्या इमेजेस पाहताय तर ह्या इमेजेस ज्या आहेत तर अशा माध्यमातून आपल्याला इकडे जॉब करण्याची संधी मिळणार आहे. इथं जाऊन आपण अशा पद्धतीनं जॉब करू शकतो. तर याच्यासाठी आपल्याला प्रामुख्याने सुरुवातीला हे पाहायचंय की याच्यासाठीच लागणारे कागदपत्रे कुठली किंवा याची शेवटची तारीख काय, ऍप्लिकेशनची प्रोसेस कशी. चला नेक्स्ट स्टेपकडे पुढे जाऊयात. सर्वप्रथम मी त्याचं ऑफिशियल नोटिफिकेशन ओपन केलेलं आहे आणि ही जी ऍडव्हर्टाइजमेंट आहे ही अग्निवीर वायू इनटेक 01/2026 अशा नावाची ऍडव्हर्टाइजमेंट आहे. आणि याच्यामध्ये आपण सर्वप्रथम हे जाणून घेऊयात की याच्यासाठी ऍप्लिकेशन कसं करायचंय किंवा त्याचा एलिजिबिलिटी क्रायटेरिया काय आहे. आता एलिजिबिलिटी क्रायटेरिया मध्ये आल्याच्या नंतर सर्वप्रथम आपण पाहू शकतो की याच्यासाठी जन्म तारखेचं काही रेस्ट्रिक्शन त्यांना केलेले आहे, ज्याची जन्मतारीख 1 जानेवारी 2005 ते 1 जुलै 2008 आहे. याच्यामधल्या व्यक्तीच याच्यासाठी ऍप्लिकेशन करू शकतात. तसंच याच्यामध्ये तुम्हाला जी शेवटची तारीख आहे ती पण दिलेली आहे. 7 जानेवारी 2025 पासून ही भरती चालू होणार आहे आणि 27 जानेवारी 2025 ला ही भरती संपणार आहे. त्याची ऑफिशियल वेबसाईट आहे ज्याच्यावर तुम्हाला ऍप्लिकेशन करायचे ती agnipatvayu.sidac.in. आणि याच्या संदर्भात तुम्हाला जर हा ऍप्लिकेशन फॉर्म कसा भरायचा आहे याचा जर व्हिडिओ पाहिजे असेल तर तुम्ही मला कमेंटमध्ये पार्ट 2 असं लिहून एंटर करू शकता. त्याच्यानंतर तुम्हाला पार्ट 2 म्हणजे ऑनलाईन ऍप्लिकेशन कसं करायचं त्याचा व्हिडिओ पण मी देणार आहे. चला नेक्स्ट स्टेप कडे वळूयात की क्वालिफिकेशन कुठलं लागणार आहे, काय पात्रता आहेत आणि कशा पद्धतीनं त्यांना त्याचं सेटअप केलेलं आहे पाहूयात. तर याच्यामध्ये सर्वप्रथम मी याला थोडं झूम करून घेतो म्हणजे तुम्हाला पाहायला सोपं होईल. इथं पहा त्यांना सांगितलं की सायन्स नावाचा सब्जेक्ट कंपल्सरी असला पाहिजे. आता तो कसा असला पाहिजे त्याचं डिस्क्रिप्शन यांना इथं आपल्याला फॉलोअप मध्ये दिलेलं आहे. तर याच्यामध्ये सर्वप्रथम 12वी याच्यामध्ये मॅथमॅटिक्स, फिजिक्स आणि इंग्लिश हे विषय असणं गरजेचं आहे. याच्या बरोबर त्यांना आणखी एक गोष्ट सांगितली आहे की याच्यामध्ये आपल्याला 50% ऍग्रीगेट मार्क असणं गरजेचं आहे. आता 50% ऍग्रीगेट म्हणजे एकूण सगळे 50% खाली असलेले विद्यार्थी याच्यासाठी ऍप्लिकेबल नाहीत आणि 50% मार्क्स इंग्लिश मध्ये असणं गरजेचं आहे असं इथं त्यांना मेन्शन केलेलं आहे. किंवा हे जर तुमची पात्रता नसेल तर तुम्हाला आणखी एक संधी आहे की ज्याचा 3 इयर्सचा इंजिनिअरिंग मध्ये डिप्लोमा असेल. आता इंजिनिअरिंग कोणती? मेकॅनिकल, इलेक्ट्रिकल, इलेक्ट्रॉनिक्स, ऑटोमोबाईल, कम्प्युटर सायन्स, इन्स्ट्रुमेंटेशन टेक्नॉलॉजी, इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी ह्या ज्या डिप्लोमा आहेत इंजिनिअरिंग मधले तर याच्यातली कुठलीही ब्रँच तुमची जर असेल आणि तुम्हाला ऍग्रीगेट 50% मार्क असतील ऍज वेल ऍज इंग्लिशला सुद्धा 50% मार्क असतील तर तुम्हाला या भरतीसाठी तुम्ही पात्र आहात. जर तुमच्याकडे दोन्ही भरती असेल घाबरायचं काहीच कारण नाही. तुम्हाला तिसरं एक ऑप्शन दिलेलं आहे त्यांना, कुठलं की 2 वर्षाचा वोकेशनल कोर्स असेल किंवा नॉन वोकेशनल कोर्स असेल ज्याच्यामध्ये सब्जेक्ट कुठला पाहिजे, फिजिक्स आणि मॅथमॅटिक्स यांना 50% मार्क तुम्हाला हवेत आणि त्याचबरोबर इंग्लिश विषयामध्ये सुद्धा 50% मार्क हवेत. असं जर तुम्ही ऍप्लिकेबल असाल तर तुम्ही यासाठी ऍप्लिकेशन करू शकता किंवा इलिजिबल आहेत असं आपण म्हणता येईल. आता याच्यानंतर आपल्याला त्यांना काही दुसऱ्या गोष्टी सांगितल्या ज्याला आपण काय म्हणू, फिजिकल स्टँडर्ड म्हणू किंवा मेडिकल स्टँडर्ड म्हणू. तर याच्यामध्ये मेलसाठी 152 सेंटीमीटर हाईट असणं गरजेचं आहे, कंपल्सरी आहे. आणि फिमेल कॅटेगरीसाठी जर विचार केला तर त्यांना फिमेलसाठी 152 पर्यंत ऍक्सेप्टेबल आहे. पण ज्याच्यामध्ये नॉर्थ ईस्ट किंवा हिली रिजन ज्याच्यामध्ये उत्तराखंड येतं त्याच्यासाठी 147 हाईट असणाऱ्या सुद्धा फिमेल कॅन्डिडेटला ऍक्सेप्ट केलं जाणार आहे असं इकडे मेन्शन केलंय. आपण नेक्स्ट मध्ये वेट कडे येऊयात. तर वेट मध्ये पहा, वेट मध्ये त्यांना सांगितलंय की हाईट आणि वेट हे प्रोपोर्शनेट असले पाहिजेत.
जे की इंडियन एअरफोर्स स्टँडर्ड नुसार, आणि चेस्ट पण दिलेली आहे 77 सेंटीमीटर मेलची चेस्ट असली पाहिजे आणि ऍटलिस्ट 5 सेंटीमीटर ती आपल्याला हे केले फुगवता आली पाहिजे, अशा पद्धतीने त्यांना दिलेलं आहे. आता याच्यामध्ये आणखी काय दिले, हिअरिंग मध्ये ऐकण्याचं जे आहे 6 मीटर डिस्टन्स वरून आपल्याला ऐकता आलं पाहिजे असं सांगितलंय. डेंटल मध्ये सुद्धा त्यांना काही पॉइंट्स आपल्याला सांगितलेत. शुड हॅव हेल्दी गम्स, गुड सेट ऑफ टीथ अँड मिनिमम 40 डेंटल पॉइंट्स, दाताचे 14 डेंटल पॉइंट्स असणं गरजेचं आहे असं त्यांना आपल्याला सांगितलेलं आहे. त्याचबरोबर त्यांना आपल्या बॉडीवर टॅटू वगैरे नसले पाहिजेत हे सुद्धा मेन्शन केलेलं आहे. आणि व्हिज्युअल स्टँडर्ड, जे डोळ्याचे आयसाईट असतात, आपण आयसाईट म्हणूयात त्याला, तर ते यांना कलर विजन CP2 आणि व्हिज्युअल ऍक्टिव्हिटी मध्ये 6/12 इच आय, आपलं जे डोळा आहे तो 6.6 किंवा 6/12 असं जे म्हणतो आपण ते असणं गरजेचं आहे असं त्यांना इकडे मेन्शन केलेलं आहे. त्याचबरोबर त्यांना आपल्याला पूर्णतः इथं सगळी गोष्टी सांगितली की तुम्हाला कशा पद्धतीने ट्रेनिंग दिली जाणार आहे, लिव्ह किती असतील असं सगळं दिलेलं आहे. आणि अॅन्युअल लिव्ह ज्या आहेत आपल्याला त्या 30 दिल्या जातील असं सुद्धा इथं त्यांना मेन्शन केलेलं आहे. त्याचबरोबर आपल्याला याचे बेनिफिट काय आहेत, सेवानिधी पॅकेज काय आहे ते सुद्धा मेन्शन केलंय, ते पण पाहूयात. आता फर्स्ट इयर मध्ये जर आपण पाहिलं तर 30,000चं पॅकेज आहे. त्याच्यामध्ये इन हँड तुम्हाला 70% अमाऊंट येणार आहे, म्हणजे 21,000 रुपये येणार आहे. आणि 9,000 हे कॉन्ट्रीब्युशन टू अग्निवीर कॉर्पस फंड मध्ये 9,000 रुपये जाणार आहेत असं सांगितलंय. सेकंड इयर साठी 33,000 हा आपला पॅकेज असणार आहे, त्यातले 23,100 हे आपल्याला इन हँड येणार आहेत. अशा पद्धतीने 4 इयरचं त्यानं कॉन्ट्रीब्युशन करून आपल्याला इकडे सांगितलेलं आहे. याच्याबद्दलच्या डिटेल्सच्या माहितीसाठी तुम्हाला मी ही PDF डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये प्रोव्हाइड करणार आहे, तिकडे जाऊन सुद्धा तुम्ही ही माहिती पाहू शकता. त्याचबरोबर त्यांना सांगितलं एक्झिट आफ्टर 4 इयर्स, 4 वर्ष झाल्याच्या नंतर अप्रॉक्सिमेटली म्हणजे लमसम तुम्हाला 10.5 लाख रुपयापर्यंत सेवानिधी पॅकेज देण्यात येईल असं त्यांना आपल्याला इकडे मेन्शन केलेलं आहे. त्याचबरोबर आपण जर PET म्हणजे फिजिकल फिटनेस टेस्ट याच्यामध्ये साठी काही स्टँडर्ड त्यांना दिलेले ते आपण पाहूयात. तर याच्यामध्ये फर्स्ट आहे टेस्ट 1.6 किलोमीटर रन, आपल्याला 1.6 किलोमीटर रन करायचं आहे विदिन 7 मिनिट्स. आपल्याला जेंट्स साठी म्हणजे मेल कॅटेगरीसाठी 7 मिनिटाच्या आत आपल्याला ते फिनिश करायचे तेवढं डिस्टन्स, आणि लेडीज कॅटेगरीसाठी 8 मिनिटाच्या आत आपल्याला ते डिस्टन्स कव्हर अप करायचे. ओके, तर याच्यामध्ये त्यांना सांगितलेलं आहे आपल्याला पुढे मेल कॅटेगरीसाठी त्यांना 10 पुशअप दिलेले आहेत 1 मिनिटामध्ये, त्यानंतर 10 सिटअप 1 मिनिटामध्ये, 20 स्क्वॉट्स 1 मिनिटामध्ये, आणि त्याचबरोबर फिमेल कॅटेगरीसाठी 10 सिटअप्स आहेत 1 मिनिट 30 सेकंद आणि 15 स्क्वॉटअप्स आहेत 1 मिनिटामध्ये. तर अशा पद्धतीने फिजिकल स्टँडर्ड कसे आहेत आणि त्याच्यामध्ये कुठल्या गोष्टी घेतल्या जाणार आहेत या दोन आपण मी तुम्हाला क्लिअर कट सांगितलेलं आहे. त्याचबरोबर आणखी आपण त्यांना आपल्याला काही जी ऍडिशनल इन्फॉर्मेशन दिली आपण ती पाहूयात. आता याच्यामध्ये त्यांना ऑनलाईन ऍप्लिकेशन कसं करायचं याच्याबद्दल सुद्धा थोडीशी माहिती सांगितलेली आहे, आणि त्यासाठी लागणाऱ्या कागदपत्राची यादी सुद्धा त्यांना इथे दिलेली आहे असं म्हणता येईल. तर याच्यामध्ये त्यांना जी अग्निपथ वायू.sidac.in ही वेबसाईट सांगितलेली आहे, या वेबसाईटवरती आपल्याला फॉर्म भरायचा आहे असं सांगितलंय. त्याचबरोबर याच्यामध्ये आपल्याला अपलोड करण्याचे काय डॉक्युमेंट आहेत ते पण सांगितले, पाहूयात. 10वीचं मार्कशीट लागणार आहे, इथं सांगितले 10th मॅट्रिक्युलेशन पासिंग सर्टिफिकेट, म्हणजे सॉरी मार्कशीट नाही तर आपण सर्टिफिकेट किंवा सनद असं आपण रँडम भाषेमध्ये म्हणतो, ते आपल्याला कागदपत्र लागणार आहे. त्याचबरोबर डोमासाईल सर्टिफिकेट आपल्याला लागणार आहे, म्हणजे आपण ज्या स्टेटचे आहोत त्या स्टेटचं जे डोमासाईल म्हणजे रेसिडेन्शियल सर्टिफिकेट आहे जे तहसील मधून मिळतं ते आपल्याला लागणार आहे. आणि डोमासाईल सर्टिफिकेट कसं काढायचं याबद्दल तुम्हाला जर काहीही आयडिया नसेल आणि तुम्हाला स्वतः काढायचं असेल तर त्याची लिंक इकडे आय बटनला क्लिक करून दिलेली आहे, त्याच्यामध्ये जाऊन सुद्धा तुम्ही हा व्हिडिओ पाहू शकता, किंवा माझ्या चॅनलवर डोमासाईल सर्टिफिकेट सर्च करून हा व्हिडिओ तुम्ही पाहू शकता. त्याचबरोबर तुम्हाला 12th मार्कशीट लागणार आहे असं मेन्शन केलं. ज्यांचं 12th नाही त्यासाठी डिप्लोमाचं मार्कशीट किंवा वोकेशनल कोर्सचं मार्कशीट लागणार आहे असं इथं मेन्शन केलं. आता याची जर आपण फीसची जर विचार केला तर या फीससाठी त्यांना 550 रुपयाची फीस ठेवलेली आहे, ती इथं आपल्याला दिसलेली आहे. तर अशा पद्धतीने आपल्याला हा पूर्ण ऍप्लिकेशन फॉर्म भरायचा आहे. ऍप्लिकेशन फॉर्म साठी मी तुम्हाला अगोदरच व्हिडिओच्या सुरुवातीला सांगितलं, किंवा तुम्हाला हा जर फॉर्म कसा भरायचा याच्यावर जर व्हिडिओ पाहिजे असेल तर कमेंटमध्ये काय लिहिणार आहे तुम्ही, पार्ट 2. ओके,
तर मग तुम्ही पार्ट 2 लिहिलं तर तुम्हाला फॉर्म कसा भरायचा त्याचा व्हिडिओ येणार आहे. आय होप ही माहिती तुम्हाला आवडली असेल. माहिती आवडली असेल तर नक्कीच व्हिडिओला लाईक करा, जास्तीत जास्त विद्यार्थ्यांपर्यंत शेअर करा आणि अद्याप माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा. तुमचा मौल्यवान वेळ दिल्याबद्दल धन्यवाद मित्रांनो. भेटूयात नवीन एका इन्फॉर्मेटिव्ह व्हिडिओमध्ये.